हृदयावर ठेवा, आरामात ठेवा. थोडं हाताने दाबा थोडं आणि पूर्ण तुमचं चित्त हृदयाकडे असू द्या. तुमचं लक्ष जे आहे ते हृदयाकडे असू दे. हृदयातली धगधग आहे, हृदयातली स्पंदन आपण जाणवून घेऊया, ती जाणीव करून घेऊया. श्रीमाताजी, आता मी प्रार्थना मी मोठ्याने म्हणते, तुम्ही मनातल्या मनात सावकाश आणि पूर्ण आत्मविश्वासाने म्हणा. श्रीमाताजी, आपल्या परमकृपे मी शुद्ध आत्मा आहे. 3 वेळा आपल्याला म्हणायचं आहे. श्रीमाताजी, आपल्या परमकृपे मी शुद्ध आत्मा आहे. श्रीमाताजी, आपल्या परमकृपे मी हे शरीर, मन, बुद्धी, अहंकार, मद, मोह, मत्सर कुठलेही षड्रूप नसून मी शुद्ध आत्मा आहे. श्रीमाताजी, कृपा करून आपण आमच्या हृदयातील सिंहासनावर विराजमान व्हावे. आपण पूर्ण परमेश्वराला शरण जातो. आपल्यातला अहंकार जो काही आहे, कुसंस्कार आहे, सगळे कर्मकांड सगळे श्रीमाताजींच्या चरणी आपण समर्पित करतो आहोत. कारण आदिशक्ती त्याच देणाऱ्या आहेत. आपल्याला आज हे जे मिळणार आहे ते देणाऱ्या आपण त्याच आहेत. आपण फक्त घेणारे आहोत. म्हणून आपण असा हात पण ठेवलाय, आपल्याला घ्यायचं आहे त्यांच्याकडून. तर त्यांच्याकडे विनम्रपणे मागायचं, श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत आम्हाला परमेश्वराचं अस्तित्वाची जाणीव करून द्या. कारण आम्ही शुद्ध आत्मा आहोत. श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत आम्ही शुद्ध आत्मा आहोत. श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत आम्ही शुद्ध आत्मा आहोत. उजवा हात, तोच उजवा हात कपाळावर, मगाशी मी दाखवल्याप्रमाणे कपाळ थोडं खाली झुकवायचं आहे. थोडं खाली झुकवा कपाळावर. श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत आम्ही सर्वांना क्षमा केली. अगदी हृदयातून आत्मविश्वासाने, प्रेमाने श्रीमाताजींना आपण सांगूया की श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत आम्ही सर्वांना क्षमा केली. श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत आम्ही सर्वांना क्षमा केली. आम्ही काही आत्तापर्यंतच्या जन्मांमध्ये आमच्या हातून किंवा काही केलं असेल, चुकीने केलं असेल, नकळत कळत केलं असेल, नीतीच्या विरुद्ध, परमेश्वराच्या विरुद्ध काही केलं असेल, तर त्याला सुद्धा कारणासाठी आम्ही स्वतःला सुद्धा क्षमा केली. आपण स्वतःला सुद्धा क्षमा करायची. श्रीमाताजी, आम्ही स्वतःला सुद्धा क्षमा केली. श्रीमाताजी, कृपा करून आम्हाला क्षमा करा. आम्ही स्वतःला सुद्धा क्षमा केली. कारण हा अहम आहे. अहम म्हणजे काय? अहम म्हणजे काही नाही. हा जो आत्मा आहे तोच शाश्वत आहे, सत्य आहे, ते हृदयात आहे. हृदयामध्ये ते आत्म्याचं स्थान आहे. तर हा आपला आत्म्याचा परमात्म्याशी जोडणारा योग आहे. आता तो उजवा हात सहस्रारावरती टाळूवरती ठेवा. मगाशी दाखवल्याप्रमाणे बोट आकाशाकडे ताणलेली, थोडं दाबा, तो टाळू थोडा दाबायचा आहे. आणि ही प्रार्थना म्हणताना किंवा म्हणून झाल्यावर 7 वेळा क्लॉकवाईज घड्याळाच्या काटाच्या दिशेने आपल्याला फिरवायचं आहे. परत आमच्याकडे हवं तर बघा, 7 वेळा आरामात फिरवायचं आहे क्लॉकवाईज. डोळे बंद. श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार प्रदान करावा. श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार प्रदान करावा. श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार प्रदान करावा.
बघा, या आत्मसाक्षात्कारामध्ये सगळा अर्थ आहे आत्म्याचा साक्षात्कार, ना की स्वतःचा, हो की नाही. तर आपला आत्म्याचा साक्षात्कार म्हणजे आत्म्याकडे बघायचंय. आत्म्याचा परमात्म्याशी जेव्हा संयोग होतो तेव्हाच तो आत्मसाक्षात्कार आपल्याला मिळतो. आणि कारण आपण शुद्ध आत्मा आहोत, आपण सर्वांना क्षमा केली, त्यामुळे हे सगळं केल्यामुळे आपल्याला असे मातांच्या कृपेने आत्मसाक्षात्कार, आपली कुंडली शक्ती जागृत होते. 7 वेळा क्लॉकवाईज फिरवा घड्याळ आणि मग सावकाशपणे खाली आणा. दोन्ही हात आता मांडीवर ठेवावे आणि 2 मिनिटं आपण ध्यानामध्ये जाऊया. तुम्हाला काय जे महसूस होतं ते नंतर सांगा. 2 मिनिटं निर्विचार ध्यानामध्ये आपण बसूया.